मित्रांनो, या व्हिडिओमध्ये परीक्षेला वारंवार आलेले प्रश्न घेतलेले आहेत. तर चला बघू. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणते साहित्य महात्मा फुले यांचे नाही? खालीलपैकी कोणते साहित्य महात्मा फुले यांचे नाही? तर ऑप्शन क्रमांक 3, भावार्थ सिंधू हे महात्मा फुले यांचं नाही. तर भावार्थ सिंधू हा ग्रंथ विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा आहे. पुढचा प्रश्न, सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 4, गोपाळ गणेश आगरकर यांनी हे साप्ताहिक सुरू केले. बघा तिसरा प्रश्न, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. ती कधी केली होती? 15 ऑगस्ट 1936 साली. बघा पुढचा प्रश्न, भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, चंदीगड या शहरात आहे. आणि ते कोणी बांधलं होतं? तर नेकचंद सैनी यांनी हे गार्डन बांधलं होतं. बघा पुढचा प्रश्न 5 नंबर, पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली होती? पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली होती? तर ती केली होती ऑप्शन क्रमांक 3, स्वामी विवेकानंद यांनी. बघा पुढचा प्रश्न 6 नंबर, बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर आसाम ऑप्शन क्रमांक 3 या राज्यातील आहे आणि ते देवी पार्वतीला समर्पित आहे. प्रश्न क्रमांक 7, महापौर आपला राजीनामा कोणाकडे समर्पित करतात? महापौर आपला राजीनामा कोणाकडे समर्पित करतात? तर ऑप्शन क्रमांक 3, विभागीय आयुक्त यांच्याकडे समर्पित करतात. बघा पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय योग दिन हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2, 21 जून या दिवशी साजरा केला जातो आणि 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो. बघा पुढचा प्रश्न, विजेच्या बल्बमुळे कोणत्या वायूचा वापर करतात? विजेच्या बल्बमध्ये कोणत्या वायूचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 2, नायट्रोजन या वायूचा वापर करतात. आणि विजेचा शोध कोणी लावला? तर तो लावला थॉमस एडिसन याने. बघा 10 नंबरचा प्रश्न, तानसा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तानसा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, ठाणे या जिल्ह्यात आहे. आणि हे धरण दगडी आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर मुंबईला पाणी पुरवठा करणे. बघा पुढचा प्रश्न 11 नंबर, सॅमसंग ही कंपनी कोणत्या देशाची आहे? सॅमसंग ही कंपनी कोणत्या देशाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, दक्षिण कोरिया या देशाची कंपनी आहे. बघा पुढचा प्रश्न, भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग कोणती आहे? भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, अरवली ही पर्वतरांग अतिप्राचीन आहे आणि हा पर्वत अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे. बघा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ ही कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, सांगली या शहरात ही बाजारपेठ आहे. बघा 14 नंबरचा प्रश्न, कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता? कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता? तर कार्ल मार्क्स हा ऑप्शन क्रमांक 3, जर्मन या देशाचा विचारवंत होता आणि त्यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला होता. बघा 15 नंबरचा प्रश्न, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि ती केली होती 1919 मध्ये. बघा 16 नंबरचा प्रश्न, भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, उष्ण व कोरडे वारे हे आहेत. बघा 17 नंबरचा प्रश्न, रेडी हे बंदर कोणत्या तालुक्यात आहे? रेडी हे बंदर कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, वेंगुर्ली या तालुक्यात आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. बघा 18 नंबरचा प्रश्न, नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर तो लिहिला भरतमुनी यांनी तो लिहिला आणि यामध्ये 36 प्रकरणे असून 1600 ओव्या आहेत.
बघा पुढचा 19 नंबरचा प्रश्न. पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीन काळी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लावला? पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 4 कनक ऋषी यांनी हा शोध लावला. बघा 20 नंबरचा प्रश्न. शाकुंतल हे काव्य खालीलपैकी कोणी रचले? शाकुंतल हे काव्य खालीलपैकी कोणी रचले? तर हे ऑप्शन क्रमांक 1 कालिदास यांनी रचले. आणि हे काव्य कोणावर आधारित होते? तर हे काव्य शकुंतला व दुष्यंत यांच्या जीवनावर आधारित होते. बघा 21 नंबरचा प्रश्न. ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 बॉक्साईट या खनिजापासून बनवले जाते. बघा पुढचा प्रश्न. पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले? पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 1914 ते 1918. आणि दुसरा प्रश्न असा पण येऊ शकतो की दुसरे महायुद्ध कधी झाले? तर दुसरे महायुद्ध झाले होते ऑप्शन क्रमांक 4 1939 ते 1944. बघा पुढचा प्रश्न 23 नंबरचा. तेल्या हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तेल्या हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 डाळिंब या पिकाशी संबंधित आहे. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? पुढचा प्रश्न काय? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 सर ॲलन ह्यूम यांनी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. आणि ती कधी केली होती? 1885 साली. बघा पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणास सरहद गांधी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणास सरहद गांधी म्हणून ओळखले जाते? तर खान अब्दुल गफार खान यास सरहद गांधी म्हणून ओळखले जाते. आणि त्यांना ती उपाधी कोणी दिली होती? तर अमीरचंद बोमवाल यांनी ही उपाधी दिली होती. बघा शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते? तर वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. जय हिंद.